मनमाड शहर न्यायालयात विशेष लोक अदालत 16 धनादेश अनादराची प्रकरणे सामोपचाराने निकाली 25.82 लाखांची वसुली। मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच नांदगाव तालुका विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार मनमाड वकील संघ आणि दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 18 जुलै मनमाड शहर न्यायालयात धनादेश अनादर चेक बाउन्स प्रकरणासाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। शहर न्यायालयाचे न्यायाधीश शाहिद SMH यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष लोक अदालतीस रेल्वे व शहर न्यायालयाचे सहन्यायाधीश HB परदेशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटन पक्षकार गोटू गवडी यांच्या हस्ते करण्यात आले। या विशेष लोक अदालतीत एकूण 16 धनादेश अनादराची प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली असून रुपये 25,82,921 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट शशिकांत व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले। सहन्यायाधीश HB परदेशी यांनी CTS व नॉन CTS धनादेशाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, तर न्यायाधीश शाहिद यांनी धनादेशाची वैधता, दायित्व आणि कायदेशीर बाबींविषयी माहिती दिली। मनमाड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर सोनवणे यांनी लोक अदालतीत सामोपचाराने प्रकरणे निकाली काढण्यास व्याजात सवलत मिळून पक्षकाराचा आर्थिक लाभ होतो, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या लोक अदालतीत ॲडव्होकेट मोहसिन शिकलगार यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले। यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट अविनाश पाटील यांच्यासह ॲडव्होकेट SP पाटील, ॲडव्होकेट VM कासार, ॲडव्होकेट सुधाकर मोरे, ॲडव्होकेट हेमंत सोनवणे, ॲडव्होकेट रमेश अग्रवाल, ॲडव्होकेट भास्कर निकम, ॲडव्होकेट किशोर चोरडिया, ॲडव्होकेट उल्हास गवांदे, ॲडव्होकेट अनिल कुंझरकर, ॲडव्होकेट मोहन माळवतकर, ॲडव्होकेट AD पाटील, ॲडव्होकेट सुरेश मल्हारे, ॲडव्होकेट राजेंद्र पांडे, ॲडव्होकेट योगेश बनकर, ॲडव्होकेट प्रदीप संसारे, ॲडव्होकेट MS गुप्ता, ॲडव्होकेट मुसा शेख, ॲडव्होकेट राजश्री भडके, ॲडव्होकेट कविता आव्हाड, ॲडव्होकेट कुशाल कुंभारे, ॲडव्होकेट मुनवर पठाण, ॲडव्होकेट राजेंद्र सोनवणे, ॲडव्होकेट समाधान गव्हाणे, ॲडव्होकेट बापट तसेच न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते। SS न्यूज मराठीसाठी मनमाड जिल्हा प्रतिनिधी माधुरी पगारे यांचा रिपोर्ट। जी आहे ती परत द्यायची आहे, त्यामुळे दोन्ही पक्षकारांनी जर असं ठरवलं की आपण हे देणं लागतो आहे, तर निश्चितपणे ती प्रकरण जे आहे ते तडजोड मिटवता येईल। विशेषतः पतसंस्था आणि बँका जे आहे या प्रकरणामध्ये जर आपण लोक अदालतमध्ये ही प्रकरणं जर मिटवली तर ते बँका, पतसंस्था व्याजामध्ये विशेष सवलत देणार आहे आपल्याला। असं आपण जर बँकेत पतसंस्थेत डायरेक्ट केलं तर ते सवलत देतील, परंतु लोक अदालतमध्ये जर आपण प्रकरण मिटवलं तर ते व्याजात मोठ्या प्रमाणात सवलत देणार आहे। त्यामुळे मी या ठिकाणी मनमाड वकील संघ, मनमाड न्यायालय यांच्या वतीने आपल्या सर्वांना विशेष आवाहन करतो की आपण आपली जास्त प्रकरणं जी आहे तडजोडीने मिटवून आपला जो आहे हा भार कमी करावा डोक्यावरचा। हा नाही म्हटलं तरी कुठलंही कर्ज असतं हे डोक्यावर भारच असतो, भार कमी करावा आणि न्यायालयाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि माझं शब्द संपवतो। त्याच्यामध्येच काही फेरफार करून काही गोष्टी त्याच्यामध्ये टाकून नवीन सिस्टीम तयार करण्यात आली आहे। ती सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही कोड, ब्लो मार्क वगैरे आणि स्पेशल त्याच्यामध्ये ते घेण्यात आलेलं आहे। आणि 2018 पर्यंत CTS आणि नॉन CTS हे दोन्ही सिस्टीम लागू होते। CTS साठी एवढी काही आपल्याकडे सिस्टीम नव्हती, त्यासाठी थोडा वेळ तो देण्यात आला। तेव्हापर्यंत नॉन CTS चेक वगैरेचे जे काही व्यवहार आहेत ते चालायचे, पण 1/1/2019 पासून आता नॉन CTS पूर्णपणे बंद झालेले आहे, आता ज्याच्याकडे ते चेक आहेत त्यांनी ते चेक बुक जे काही असेल चेक किंवा चेकबुक त्यांनी त्याच्या संबंधित जे काही बँका संस्था त्याच्याकडे जमा करून नवीन चेक त्यांनी घ्यावे। आता त्याच्यामध्ये आता सांगायचं काय स्पेशल, तर आता जुना कोणाकडे चेक आहे आता ते तर बंद झालेलं आहे 1/1/2019 पासून। तर आता जे काही जुने चेक जे आहे तुम्ही जर कोणाला व्यवहारामध्ये दिले तर ते आता ते क्लिअर होणार नाही, ते नॉन CTS चेक म्हणून ते परत येतील